दोन्ही शायरांचे प्रारंभिक गणा गौरण्याचे राऊंड समाप्त झाले आणि सोबत दुय्यमीचा एक एक राऊंड समाप्त झाला। माझ्या जोडीला नावाजलेल्या गावातलेला सन्मान्य शाहिरा सुरमाबाई बारसागडे यांनी प्रश्नाची मांडणी केली होती बांधवानो की म्हणतात पार्वती ना आकाश मध्ये लपली ना पाताळ मध्ये लपली ते अशी कोणत्या सूक्ष्म ठिकाणी जाऊन लपली ते जागा कोणती हा तर मी सांगितलं होतं बाईने शिंगणापूर नावाचं पहाड आहे म्हणलं त्या पहाडामध्ये जिथं शंकर आणि पार्वतीचा विवाह लागला वा विवाह क्या म्हणाया भाई बहुत बढ़िया शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला म्हटलं त्या विवाहामध्ये म्हणजे त्या पहाडावरती जाऊन लपली म्हटलं बहुत बढ़िया अभी रहने दो भाई यार बहुत करा तर मले म्हणते बाई शाहीर साहेब म्हणते ना मोठं ना दर्शन खोटं म्हणते तुमचं वालं ना मोठं दर्शन खोटं असं आणि मीना जेव्हा प्रश्न विचारला का 100च्या नोटामध्ये 4 लाखाची चिलम पेला असं तो व्यक्ती कोणता तर मले सांगते बाई काय सांगते भाऊजी पाटील भाई म्हणते भाऊजी पाटील आणि हे उत्तर 100% खरं आहे म्हणते असं मी काहून मानू खरं आहे म्हणून बोल नाही मी काहून मानू खरं आहे म्हणून असं मी फोटो चुरपतो का नाही मला समजत नाही महाप्रश्नाचं उत्तर काय बा म्हणून मला वा रे वा ना हे आता कोण खोटं बोलून राहिली म्हणजे पा वरची छाप ठेवासाठी पा कशी करते असं माझ्या उत्तर 100% खरं आहे म्हणजे मी चुत्या का वाचणारा नाही मी मूर्खाव का वा रे वा बाई म्हणते प्रश्न सुरमाबाईचा प्रश्न असा आहे का म्हणते घाम फुटते म्हणते तसेच मधुकरजी वाडीवा यांच्याकडनं आमच्या क्लास मास्टरला 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे धन्यवाद माझा प्रश्न असा आहे का म्हणते घाम फुटते म्हणते असं ते त्याला फुटत असन सुरज शायरले नाही फुटणार नाही एवढ्या दिवस नाही फुटणार कॅपॅसिटी आहे माझी ॲबिलिटी आहे तेवढी माझी स्टडी आहे प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक विषयावर मी बोलू शकतो आणि पुन्हा मध्ये म्हणते तुमको रोमियोने तुम्ही जज्बाने म्हणते जज्बाने इथून सुरुवात आहे का पाहून पाहिलं कशी राहिली आणि मला म्हणते बिना मिशीचा म्हणते काऊन मिशी दिसत नाही का काऊन काम नाही होऊन राहिलं का जी शायरी नाही होऊन राहिली पता आहे ना शायरी होऊन नाही राहिली का नाही तर का शायरी होऊन राहिली का नाही होऊन राहिली बाबाजी बरोबर आहे का नाही इसको मिसी से क्या लेन देने मेरे वाले वाह रे वाह मिसी नाही म्हणते त्या बहिणीला वयच 25 आहे तर का कुठून फुटणार आता जगदम लागला 25 आता येईन धीरे 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 पण पहा ना मले म्हणते जज्बाने गौरतल खोजा सुरमाबाई भी क्या कह रहा मैं आता झाले दोन राऊंड सुरमाबाईले चढला बाबरल्या वाणी करते बिचारी महाराले पायते आता झाले दोन राऊंड सुरमाबाईले चढला बाबरल्या वाणी करते बिचारी माराले पायते घाव तिच्या आवाले डावाले भेट नाही छातीले आहो पक्का सुरमाबाई मारण चौकात सूरज मारण रामा बोलेच्या बाहेर क्या बात है आइए होगा होली स्वागत है आपका छक्का मारल्याशिवाय मी ठेवणार नाही हा सूरज दादा आहे माझी मम्मी नाहीये हो ना नात्यानं सांगतो मी तुले जज्बानी म्हणते वा रे वा म्हणजे एवढं घमंड का आणि म्हणून काय म्हणतो सर लक्षात होते काय म्हणता स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला ते लोक मूर्ख
घेतलं तर काहीतरी मार्ग निघते, नाही तर ते शेंबड पोट म्हणते. काय म्हणते? जानबे म्हणते तुले कोण गिनते. एक एक शेराले माझा वजन आहे बाई, वजन. एक एक शेर माझा त्या वजनाचा. अगदी बरोबर. हा मले म्हणते जज्बा नाही आहे, अचा पचा नाही आहे. मजाक होय का सूरज शेख? मैं भी रखता हूं तो बात करता हूं. शांतता सोडून मुजोरी पकडायची गरज नाही. तू मला रामा कोण्यात एकाएकी वाकवशील ती इतकं सरस नाही. त्या प्रत्येक शब्दाने जर शब्द नाही दिला, हा कसम हा कलंगीचा सूरज नाही. काय मजाक आहे का? वा रे वा, आपलं तर दिलं, आपलं तर माहित गेलं तेल लावत, पण वजन खरं सांग रे. इमानदारी सांग, 100% तो भाऊ पाटील आहे का चिरत पेटारा? भाऊजी पाटील आहे का? पुन्हा हो म्हणते, पुन्हा हो म्हणते. एवढी खोटं बोलायचं काम आहे? पहिलवान जशी कुस्ती गोद्यात चटकावतो, बोरतल भोजाबाई, पहिलवान जशी कुस्ती गोद्यात चटकावतो, बॉलर जशी बॅट्समॅनची विकेट चटकवतो, आणि फेकतो मा काटा ना तर सुरमा बैल मा काट्यावर अटकवतो. कशाचा? ज्ञानाचा काटा माझा. हा, आणि मुजोरी करायची नाही बाई. मी म्हणतो तुला उत्तर नाही आहे, तू म्हणते आहे. असं नाही होणार बाई. आणि म्हणून काय म्हणतो जरा लक्ष असू दे. गाणं काय म्हणते माझं? काय म्हणता? हा, आदित्यजी भोपळे आमचे काकाजी यांच्याकडून 50 रुपयाची भेट आलेली आहे. मी आणि माझा पंडळ खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि म्हणून नाही, आणि म्हणून गाणं आणि म्हणून गाणं काय म्हणते सर लक्षात ठेवू. काय अरे रुंडे ना संगवा खटिया पे, अरे तकिया लगाई के सैयाजी सैयाजी, अरे सैयाजी बिलवा मांगे रे, और ये गमछा बिछाई के सैयाजी बिलवा मांगे रे, और ये गमछा बिछाई के सैयाजी बिलवा मांगे रे, गमछा बिछाई के सैयाजी बिलवा मांगे रे, गमछा बिछाई के रुपये का सकवा तकिया पे, रुपये का सकवा तकिया पे, तकिया लगाई के, अरे सैयाजी 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 बिलवा मांगे रे, मांगे रे, मांगे रे, अरे गमछा बिछाई के, अरे सैयाजी बिलवा मांगे रे, अरे गमछा बिछाई के, सैयाजी बिलवा मांगे रे, सैयाजी बिलवा मांगे रे, गमछा बिछाई के. नवऱ्याला बायकोचा लाड लटका पाहिजे, खेळाडू माणसाला रतन खत्रीचा सट्टा मटीक पाहिजे. नवऱ्याले बायकोचा लाल लटका पाहिजे, खेळाडू माणसाले रतन खत्रीचा सट्टा मटका पाहिजे, आणि या सुरमा सारख्या ज्ञानीवंत शायरीने फक्त सूरजचा झटका पाहिजे. कोणतं झटका देतो बा? झटका म्हणजे ज्ञानाचा. माझी पूर्ण झाली मंडळी बसली आहे. मा कसम शायरी करू ना बाई. माझ्या आई बहिणी बसले. अभी भाऊ सिकंदर तूने डाला सही कैसेट अंदर, अभी बजा गाना सुंदर. इसके पहले हो रहा था वो बंदर 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 बंदर, लेकिन अभी अच्छा चल रहा. कोई बात नहीं, होते रहता. जिस प्यार में झगड़ा होने को ना तब जाके प्यार बढ़ता है. आणि म्हणून कंबर कसून कर आणि मुजोरी नको करू. हा, आणि म्हणून गाणं काय म्हणते? काय म्हणते? कंबर कसून कर तू शाहिरी, कंबर कसून कर तू शाहिरी,
राजधानी ते दिल्ली आहे. पुष्पाच्या प्रेमात पडली ते श्रीवल्ली आहे. भारताची राजधानी ते दिल्ली आहे. इथे बसलेल्या सर्व लोकांना ठाऊक आहे का सुरमाबाईच्या ताल्याची फक्त सुरतपाशी किल्ली आहे. कंबर कसून या कामाची हे मुजोरी तर टाकीन तुझ्या ताल्यात चाबी टाका आणि खोलीन तुझी तिजोरी. खोलून द्या पूर्ण तिजोरी. हर जगह बड़ा दुख जिंदगी में कभी कभी बेवजह मुस्कुराना भी चाहिए. अपनों को तो सभी दुख बताते कभी कभी दुख गैरों को भी बताना चाहिए. नहीं आता किसी को हंसाना तो किसी को रुलाना नहीं चाहिए. महबूब से तो सभी मोहब्बत करते हवेली वालों. वो मोहब्बत अपने माँ बाप से जताना चाहिए. पण काळ दुसरा आला. लाडक्या बायकोले घेऊन पाळण्यावर तर झुले आणि माय बापाले लाता मारत आहे मुले. ते नाही करायचं आहे. आणि म्हणून कंबर कसन करतो शायरी. पुण्या कामाची हे मुजोरी नाहीतर टाकीन तुझ्या ताल्यात चाबी आणि खोलीन तुझी तिजोरी. चाबी कोणती ताला कोणता सर्व सांगतो पण अगोदर गाण्याची मजा घ्या. काय म्हणणं आहे.